नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, छान स्टडी पण करत असाल. तर सीडीपीओची तयारी विद्यार्थी जोरात करत आहेत. आपण देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती सीडीपीओची कंप्लीट बॅच घेणार आहोत. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण करा. तर आपण आज चालू करतोय मानसशास्त्र. विद्यार्थ्यांना थोडासा डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट. आता डिफिकल्ट का वाटतो? कारण सर्वच विद्यार्थ्यांचा या सब्जेक्टशी इतका संबंध येत नाही, बरोबर. पण आपण टू द पॉइंट, जसं आयोगाची सिलेबस दिलेला आहे तसंच आपण जाणार आहोत. सुरुवातीला आपल्याला बघायचे आहेत मानसशास्त्राच्या व्याख्या, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मानसशास्त्राचं स्वरूप, मानसशास्त्राची व्याप्ती. ठीक आहे. जर तुम्ही डायरेक्ट पुस्तकं बघितली तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. मानसशास्त्रामधील संशोधन पद्धती, याच्यानंतर अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे लक्ष देणे. अवधान म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय? बरोबर. मानवी स्मृती म्हणजे काय? स्मरण विस्मरण दोन्ही येतं याच्यामध्ये. मानवी स्मृती म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे काय? भावना म्हणजे काय? मानवी वर्तनाचे आधार, आणि मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे. शास्त्राची कार्यक्षेत्रे. ओके. याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. भले पुस्तकामध्ये किती काहीही दिलेलं असू दे, जितकं तुम्हाला आयोगाने सिलेबस दिले तेवढंच करायचं आणि तेवढंच तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं आहे. आजचं लेक्चर संपलं की उद्या आपण जेवढे पेपर झालेत सीडीपीओचे तेवढे सगळे मानसशास्त्राचे क्वेश्चन आपण इथं घेणार आहोत. ओके. तर वेळ वाया न घालवता आपण फटाफट लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, तर सुरुवात करायची आपल्याला मानसशास्त्राची. मानसशास्त्र विषय असा आहे की खूप इंटरेस्टिंग विषय आहे, पहिली गोष्ट. पण आता प्रत्येकालाच इंटरेस्ट असेल असं नाही, पण आता एक्झामसाठी आपल्याला करावं लागेल. तर टू द पॉइंट आपण जाऊया. बघा, मानसशास्त्राला एक इतिहास आहे. कसला इतिहास? तर सुरुवात कधी झाली. ठीक आहे. मानसशास्त्र एक स्वतंत्र शाखा म्हणून कधी उदयाला आलं? तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात एक स्वतंत्र शाखा म्हणून उदयाला आलं. मे बी याच्यावरती सुद्धा एखादा छोटा क्वेश्चन येऊ शकतो. 20व्या शतकामध्ये काय झालं? अत्यंत प्रगत शास्त्र झालं. अत्यंत प्रगत, इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि 21व्या शतकामध्ये काय झालं? 21वं शतक हे मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञांचं शतक असं म्हणलं गेलं. ओके. तर हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. 19वं शतक, 20वं शतक आणि 21वं शतक. टू द पॉइंट जायचं आपल्याला. अजिबात आपल्याला इथं टाइमपास करायचा नाहीये. तर इथं आपण हे सगळं कंप्लीट केलेलं आहे. 19व्या शतकामध्ये स्वतंत्र शास्त्र, 20व्या शतकामध्ये प्रगत शास्त्र, 21व्या शतकामध्ये मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञांचं शतक. ठीक आहे. आता या जगाच्या पाठीवर मानव प्राणी जिथं जिथं आहे ना, तिथं तिथं मानसशास्त्र पोहोचलंय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथं मानव प्राणीच का दिलं? आता मानसशास्त्र शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगेल, पण मी तुम्हाला असं बोलेल की तुम्ही खूप डीपमध्ये जाऊ नका. ठीक आहे. आपल्याला या सब्जेक्टमध्ये पीएचडी नाही करायची, फक्त सीडीपीओ पुरता अभ्यास आपल्याला करायचा आहे. हां, तुम्ही डीएड बीएड करताय किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय तर तुम्ही डीपमध्ये जाऊ शकता. पण इथं प्रत्येक शब्दाचा अर्थ समजलाच पाहिजे असा अट्टहास करू नका. तरी पण आपण इथं सांगणार आहोत. ओके. आता इथे मानव प्राणी का दिलं हे आपल्याला मानसशास्त्राच्या व्याख्या बघताना समजून येईल. ओके. मानवी जीवनाची जेवढी काही क्षेत्र आहेत ना, सगळी मानसशास्त्रावर व्यापलेली आहेत. बघा, समाजामध्ये आपण वावरतो ते कसं? समाजामध्ये आपण वावरतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही वावरताय. तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत काही, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमच्या घरातले मेंबर्स असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील. तर प्रत्येकाची चालणं बोलणं वागणं सेम असतं का हो? नसतं. त्याला वर्तन व्यवहार म्हणतात, बरोबर. त्याला वर्तन व्यवहार म्हणतात. ठीक आहे. एखादा माणूस फास्ट बोलेल, एखादा माणूस हळू बोलेल, एखादा माणूस मोठ्याने बोलेल, एखादा माणूस एकदम स्लो बोलेल. तर डिफरन्स आहे, बरोबर.
एखादा खूप संस्कारी असल्यासारखा वागेल, एखादा उद्धटपणाने वागेल. तर हे वर्तन व्यवहार आहेत ना, याच्यामध्ये भिन्नता दिसून येते. सोबतच मनोव्यापार म्हणजे मनाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, आवडी-निवडी. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा मुलगा आहे, बी नावाचा एक मुलगा आहे. आपण इथं काढूया 2 मुलं. हा ए नावाचा आहे, हा बी नावाचा आहे. या ए नावाच्या मुलाला क्रिकेट आवडतं. बी नावाच्या मुलाला बॅडमिंटन आवडतं. आवड-निवड आहे. दोघांची आवड-निवड डिफरंट आहे, बरोबर? विचार वेगळे असू शकतात, भावना वेगळ्या असू शकतात. हे सगळं तुम्हाला परस्पराहून भिन्न दिसेल. आपलं वर्तन वेळेनुसार बदलतं, बरोबर? फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही घरात आईसमोर वेगळं वागता, वडिलांसमोर वेगळं वागता. आईसमोर आपण घाबरत नाही, वडिलांसमोर आपण घाबरतो, बरोबर? वेळेनुसार आपलं वर्तन बदलतं. माणसाला परिस्थिती बदलते किंवा परिस्थितीनुसार माणूस बदलतो, बरोबर? किंवा 2 व्यक्तींचं वर्तन समसमान नसतं. असतं का समसमान? तुम्ही दोघं तुमच्या घरातले भावंडच बघा. ओके? समजा तुमचे वडील एखाद्या गोष्टीवरून तुम्हाला रागवले. हा तुमचा भाऊ आहे. हा वडिलांना उलटं बोलतो. तुम्ही काय करता? तुम्ही व्यवस्थित ऐकून घेता. डिफरन्स आहे ना, बरोबर? तर हे सगळे असे प्रॉब्लेम का होतायत? परस्परांहून भिन्नता का मिळते? किंवा सभोवतालची परिस्थिती आहे, त्याची माहिती आपण कशी घेतो? एखादी माहिती आपल्या स्मरणात राहते आणि एखादी माहितीचं विस्मरण का घडतं? फॉर एक्झाम्पल बघा, एखादी स्टोरी तुम्हाला कुणीतरी सांगतंय, तर स्टोरीची सुरुवात आणि स्टोरीचा शेवट, ज्याला आपण एंड म्हणतो, तो आपल्या खूप चांगला लक्षात राहतो. एखादी मूव्ही बघा ना, मूव्हीची सुरुवात तुम्हाला सांगता येईल, शेवट पण सांगता येईल. मधलं सगळं सांगता येतं का? नाही सांगता येत, बरोबर? विस्मरण घडतं. का घडतं? ओके? याला काही शारीरिक बाजू आहेत का? एवढे सगळे प्रश्न पडले विचारवंतांना. आता प्रश्न पडले म्हणल्यानंतर त्याचे आन्सर तर शोधले पाहिजेत, बरोबर? या गरजेतूनच मानसशास्त्राची झाली उत्पत्ती. सोपं आहे की नाही? काहीच अवघड नाहीये. मानसशास्त्राची उत्पत्ती झाली. हे आपलं इंट्रोडक्शन आहे, पण इंट्रोडक्शन मधून सुद्धा क्वेश्चन पडू शकतात, म्हणून आपण एवढं डीपमध्ये घेतोय. मानवानं आज प्रगती तर खूप केली आहे, पण आपण बघतो जेवढं तुम्ही सक्सेसफुल व्हाल, तेवढ्या तुमच्या समोरच्या समस्या वाढत जातात. बरोबर? आणि या समस्येमध्ये आजची जी काही यंग जनरेशन असेल, युवा पिढी असेल, तर मानसिक समस्या जास्त भेडसावत आहेत. लक्षात ठेवा. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतायत किंवा काउन्सिलिंग सेंटर उभारावे लागतायत. बरोबर? तरुणांना आत्महत्येपासून तरुणांना आत्महत्येकडे जाण्यापासून रोकावं लागतंय. बरोबर? की बाबा एखाद्या फील्डमध्ये तुम्ही जाताय, तर ते फील्ड म्हणजे तुमचं आयुष्य नव्हे, हे समजावून सांगण्यासाठी काउन्सिलिंग सेंटर उभारावे लागतात. बरोबर? तर याच्यासाठी मानसशास्त्रीय सेवांची गरज सगळीकडे पडत आहे. ओके? म्हणजे मानसशास्त्राचं उपयोजन वाढलंय, मानसशास्त्राचा विकास झालाय, असं आपण म्हणू शकतो. तर इतकं सोपं आहे. मानसशास्त्राचं इंट्रोडक्शन वरून तुम्हाला कळलं असेल की मानसशास्त्र किती सोपं आहे. फक्त हे जे शब्द असतात ना, वर्तन व्यवहार, मनोव्यापार, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सोपं आहे. ओके? तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन. पुढचा पार्ट आपण लगेचच बघूया. मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून तुम्हाला क्वेश्चन आयोगाने विचारले आहेत. लक्षात घ्या. मानसशास्त्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या संदर्भात म्हटलं जातं की मानसशास्त्राचा भूतकाळ प्रदीर्घ आहे. ओके? हे आपल्या एक्झाम मध्ये विचारणार नाहीत. विचारतील काय आपल्याला? की तुम्हाला सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल या 3 लोकांची नावं लक्षात ठेवायची आहेत. नावं लक्षात ठेवण्याच्या आधी आपण या 3 लोकांना बघूया. पण हे आहेत सॉक्रेटिस, हे आहेत प्लेटो आणि हे आहेत अरिस्टॉटल. ठीक आहे? तर या 3 लोकांना आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर हे कोण होते? हे होते ग्रीक तत्वचिंतक. बरोबर? कोण होते? ग्रीक तत्वचिंतक. ठीक आहे? तर या ग्रीक तत्वचिंतकांनी काय केलं? मानवी मन, आत्मा आणि स्वभाव याच्याविषयी आपल्या लेखनातून उल्लेख केल्याचा आढळतं. याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. लक्षात घ्या. सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल. पहिला क्वेश्चन तुमचा इथं तयार होतो. दुसरा क्वेश्चन तुमचा, अरिस्टॉटल यांनी मन हे शरीराचे कार्य आहे असं प्रतिपादन केलं. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो की मन हे शरीराचं कार्य आहे असं प्रतिपादन कोणी केलं? पेपर काढून बघा. अशाच प्रकारचे क्वेश्चन आयोगाने तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे?
त्याच्यानंतर डी ॲनिमा, बघा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनीच लिहिला. इथंही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, कोणत्या ग्रीक तत्वचिंतकाने लिहिला. ओके, आणि हाच आहे मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ. जसं तुम्हाला विल्यम उंट यांच्यावरती क्वेश्चन विचारला होता की मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी चालू केली, सेम तसा क्वेश्चन तुम्हाला मानसशास्त्रातला पहिला ग्रंथ कोणता आणि तो कोणी लिहिला हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. आणि म्हणूनच ॲरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. याच्यावरती सुद्धा तुमचा क्वेश्चन बनतो. म्हणजे इथंच तुमचे 3 ते 4 क्वेश्चन बनतात. मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे. आता ग्रीक भाषेमध्ये सायकोलॉजी हा प्रतिशब्द कसा आहे, लोगोस म्हणजे आत्मा वगैरे, याच्यावरती क्वेश्चन येत नाहीत, करू नका हा भाग. ओके, म्हणजे मूळ शब्दार्थानुसार मानसशास्त्र म्हणजे काय, आत्मतत्मा संबंधीचा अभ्यास. ही पण एक डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन वरती क्वेश्चन येतात. आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास मूळ शब्दार्थानुसार. ठीक आहे. आता इथून खरं आपला चालू होतो सिलेबस. तसं तर ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये क्वेश्चन खूप येतात. मानसशास्त्राची सुरुवातीची व्याख्या ॲरिस्टॉटल यांच्या काळातील आहे. लक्षात ठेवा, इथं पण आपला एक क्वेश्चन बनतो की ॲरिस्टॉटल यांच्या काळातील असून ती ग्राह्य मानली जात होती. ठीक आहे. 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं. इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, लक्षात ठेवा की 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं का. ठीक आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्राचा तत्वज्ञान या विषयाअंतर्गत अभ्यास केला जात होता का, केला जात होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. व्हेरी इम्पॉर्टंट, विचारतात तुम्हाला की 1850 नंतर 20वं शतक आपण बघितले, 19, 20 आणि 21 तिन्ही शतक लक्षात ठेवा. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन लिहून काढायच्यातून 1875 याच्यावरती क्वेश्चन विचारलाय बघा. 18चा किंवा त्याच्या आधीचा पेपर काढून बघा की 1875 मध्ये हॉवर्ड विद्यापीठात सर्वात प्रथम मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. डेट इम्पॉर्टंट आहे, विद्यापीठाचं नाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 1879 विल्यम उंट, जर्मनी, लिप्सिक विद्यापीठ, जर्मनी पण लक्षात ठेवा, लिप्सिक विद्यापीठ पण लक्षात ठेवा, आणि या विल्यम उंट यांचं नाव पण लक्षात ठेवा. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. क्वेश्चन रिपीट होऊ शकतो की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली, बरोबर. आणि म्हणूनच आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं, विल्यम उंट यांना म्हटलं जातं. पण फक्त मानसशास्त्राचा जनक विचारलं तर ॲरिस्टॉटल. ओके, आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक विचारलं तर विल्यम उंट असं उत्तर द्यायचं. ठीक आहे. तर एवढासा पॅरेग्राफ आहे. याच्यामधून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारले जातात आणि एवढेच क्वेश्चन येतात, याच्या बाहेर क्वेश्चन येत नाहीत. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मला डेफिनेटली सांगाल. आज मानसशास्त्र एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळखले जाते. बघा, 19व्या शतकापर्यंत तत्वज्ञानामध्ये अंतर्भाव होता. 1850ला शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली आणि आजच्या घडीला हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. ओके, जसजसं मानसशास्त्राचा अभ्यास विषय दृष्टिकोन बदलत गेला तसतसं मानसशास्त्राच्या व्याख्या सुद्धा बदलत गेल्या. क्लिअर. तर आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलेलं असेल. जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगितले तेवढे क्वेश्चन फटाफट लिहून घ्या. अभ्यास पेंडिंग ठेवू नका, आतापासूनच कंप्लीट करा. अचानक एक्झाम डिक्लेअर झाली तर तुम्हाला लोड पडायला नको. आता इथं तुम्हाला फाउंडिंग फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी दिलेला आहे. जे मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवले तेच तुम्हाला इथे इमेजमध्ये दाखवलं. विल्यम उंट फाउंडर आणि प्रमोटर आहेत, बरोबर. यांनी प्रयोगशाळा स्थापन केली, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहेत. हे आहेत विल्यम उंट, यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे आपण म्हणतो. ठीक आहे. तर बऱ्यापैकी आपला इम्पॉर्टंट भाग इथं आपला कव्हर झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे मानसशास्त्र म्हणजे काय किंवा व्याख्या आणि स्वरूप काय. ठीक आहे. व्हॉट इज सायकोलॉजी, सायकोलॉजी काय आहे. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. ही एक व्याख्या लक्षात ठेवा, इन जनरल आहे.
मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढच्या व्याख्या बघा. पुढच्या व्याख्या बघण्याच्या आधी मी तुम्हाला पाठीमागे एक ग्रंथ सांगितला होता, डी ॲनिमा. हा आहे अरिस्टॉटलचा ग्रंथ, लक्षात ठेवा. मानसशास्त्रावरील पहिला ग्रंथ. ओके. तर सायकोलॉजीचे आपण जे काही आहे शास्त्र काय आहे, आत्मा काय आहे, हे आपण आधीच बघितले. ठीक आहे. मूळ शब्दार्थानुसार हे पण आपण बघितलेलं आहे. आता मानसशास्त्राची ही जी व्याख्या आहे ना, ही व्याख्या जी आपण बघितली, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. जोड्या लावामध्ये विचारतात, अरिस्टॉटल कोणी दिली? अरिस्टॉटलने दिली. इतकंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अरिस्टॉटल यांचा हा जो विचार होता ना, याचा प्रभाव खूप काळ राहिला. अरिस्टॉटलनं काय केलं होतं, असे पण क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, की अरिस्टॉटलने मानवी जीवनामध्ये आत्म्याला अतिशय महत्व दिलं होतं. ठीक आहे. आता हा जो त्याचा ग्रंथ आहे ना, डी ॲनिमा, आत्म्याविषयी विचार, हेच आहे याच्यामध्ये. ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मानसशास्त्राची जी सुरुवात आहे ना, ती आत्मतत्वज्ञानाच्या संबंधीच्या विचारापासून झाली, जे विचार अरिस्टॉटलने मांडले. ठीक आहे. आत्म्याचं स्वरूप पण बघा, आता याच्यापासून सुरुवात झाली, पण आत्मा म्हणजे काय, आत्म्याचं स्वरूप कसं असतं, आत्मा खरोखरच अस्तित्वात आहे, अशा प्रश्नांची उत्तरं नाहीत मिळाली किंवा उत्तरं देता नाहीत आली. म्हणून पुढे जाऊन ही जी व्याख्या आहे ना अरिस्टॉटल यांची, कोणती व्याख्या? मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. बरोबर आहे. तुम्ही आत्म्याचा अभ्यास करा, पण आत्मा म्हणजे काय तेच माहित नाही. आत्मा दिसत नाही, अस्तित्वात आहे का नाही ते पण माहित नाही. आत्मा अमूर्त. अमूर्तचा अर्थ काय होतो? आता असे जे काही शब्द आहेत ते विद्यार्थ्यांना समजत नाहीत, की बाबा अमूर्त म्हणजे काय. बरोबर. अमूर्त कशाला म्हणतात? त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय आलेलं आहे? अदृश्य आलेलं आहे. तर अमूर्त म्हणजे ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही. ठीक आहे. अव्यक्त आहे, अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष तुम्हाला दिसत नाही, आकाररहित आहे, निराकार आहे, म्हणजे तुम्हाला हे दिसतच नाहीये. ओके. त्याला म्हणतात अमूर्त, अदृश्य. अशा आत्म्याचं स्वरूप गूढ, एक मिस्टेरियस आहे, अगम्य आहे. ठीक आहे. मग त्याचा अभ्यास करायचा कसा? ओके. त्याच्यामुळे ही जी व्याख्या आहे ना, ही व्याख्या मान्य झालीच नाही. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? डी ॲनिमा आणि अरिस्टॉटलची पहिली व्याख्या. ओके. डन. चला पुढे जाऊया. पुढे तुम्हाला दिलेली आहे मॅकडुगल यांची व्याख्या. हे आहेत मॅकडुगल, बघून घ्या. हे आहेत मॅकडुगल, 19व्या शतकाच्या शेवटी. आता हे सायकोलॉजी, मन असा अर्थ लक्षात घेऊन अरिस्टॉटलनी काय केलं होतं? आत्मा याला इम्पॉर्टन्स दिलं होतं. आता मन शब्द आला. मन असा अर्थ लक्षात घेऊन मनाचे शास्त्र किंवा मनासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली. म्हणजे तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात राहायला पाहिजे. पहिल्यांदा आत्मा, त्याच्यानंतर मन. तुम्ही असा फ्लोचार्ट तुमच्या नोट्समध्ये काढून घेऊ शकता. ओके. तर मॅकडुगल यांच्या मते मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाधिष्ठित व वर्णनात्मक शास्त्र आहे. अशी डेफिनेशन पाठ करून टाकायची. ओके. अरिस्टॉटलची डेफिनेशन आपण बघितली, मॅकडुगलची डेफिनेशन आपण बघितली. जितक्या डेफिनेशन मी तुम्हाला दिले तेवढ्याच एक्झाम मध्ये ना, त्याच्या बाहेर येत नाही. त्याच्या मते म्हणजे यांच्या मते हे जे मानसशास्त्रज्ञ होते, मनाचं कार्य आणि रचना याविषयी तत्वांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. आता इथं पण प्रॉब्लेम काय झाला बघा, सेम झाला आत्म्यासारखा, की मन ही संकल्पना आत्म्याप्रमाणे अमूर्तच आहे ना, अप्रत्यक्ष आहे. मन दिसतं का आपलं, सांगा बरं? मन दिसतं? असं म्हणतात की दोन मन असतं, सबकॉन्शियस मन वगैरे वगैरे. ठीक आहे. मन आपल्याला दिसतं? नाही दिसत. बरोबर आहे, हो की नाही? कसं असतं, कोणत्या आकाराचं असतं, काहीच माहिती नाही आपल्याला. कुठं असतं ते पण माहित नाही. मनाचं अस्तित्व नक्की शरीरात कुठं आहे, ठीक आहे, स्वरूप कसं आहे, याची उत्तरं मिळालीच नाहीत ना. मग अभ्यास कसा करायचा? म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या पण कालबाह्य ठरली. अरिस्टॉटल नंतर मॅकडुगल. अरिस्टॉटलनी आत्म्याला इम्पॉर्टन्स दिलं, मॅकडुगल यांनी मनाला इम्पॉर्टन्स दिलं. ओके. पण दोन्ही व्याख्या कालबाह्य ठरल्या. आता थर्ड पर्सन कोण आले बघा, ज्यांना आपण आधीच बघितलेलं होतं, ते म्हणजे विल्यम वुंट. ओके. आता 19व्या शतकामध्ये
शरीर विज्ञान आणि पदार्थ विज्ञान या क्षेत्रामध्ये संशोधन मानसशास्त्राच्या प्रगतीला पोषक ठरलं. कारण इथं जसं स्कोप मिळाला तसंच मानसशास्त्राला सुद्धा थोडासा याचा फायदा झाला. कारण का, याच्यानंतरच मानसशास्त्र स्वतंत्र शाखा म्हणून वाटचाल करू लागली. ठीक आहे. 1879 जर्मनी लिप्सिक विद्यापीठ पहिली प्रयोगशाळा हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता यांनी व्याख्या काय केली ती आपण बघूया. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र होय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम बोधात्मक म्हणजे काय? बरोबर, तुम्हाला क्वेश्चन पडला असेल बोधात्मक म्हणजे काय किंवा अबोध म्हणजे काय? हो की नाही? अबोध म्हणजे काय? ठीक आहे. असे क्वेश्चन आपल्याला पडतात की नाही? अबोध. अबोधचा अर्थ जाणीव नसलेला आणि बोधचा अर्थ जाणीव असलेला. ठीक आहे. बोधात्मक अनुभव, जाणीव असलेले अनुभव, म्हणून तुम्हाला इथे जाणीव शब्द आलेला आहे. जाणीवेचे शास्त्र. ओके, अशी व्याख्या केली. तर 3 व्याख्या आतापर्यंत आपल्या झाल्या. एक एक शब्द लक्षात ठेवायचे. अरिस्टॉटल म्हटलं की आत्म्याचं शास्त्र, बरोबर. मॅक्टिवल म्हटलं की मन लक्षात ठेवायचं आणि उंट म्हटलं की बोधात्मक अनुभव लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर? ठीक आहे. अशी व्याख्या केली. म्हणजे प्रायोगिक अंतर्निरीक्षण आणि आत्मपरीक्षण या पद्धतीचा उपयोग करून आपण बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करता येतो असं विल्यम उंट यांनी सांगितलं. परंतु बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारी अंतर्निरीक्षण आणि आत्मनिरीक्षण ही पद्धती केवळ प्रौढ सुसंस्कृत आणि निरोगी व्यक्तींनाच वापरणे बरोबर आहे ना. बघा, फॉर एक्झाम्पल आत्मनिरीक्षण करायचंय. ठीक आहे. तुम्ही 100 वयाच्या सिनियर सिटीजन लोकांना म्हणू शकता आत्मनिरीक्षण करा? म्हणू शकता का? प्रौढ आहेत, बरोबर. निरोगी आहेत. एखादा रोगी आहे. रोगी आहे म्हणजे तो सतत आजारी असतो. त्याला तुम्ही म्हणू शकता आत्मनिरीक्षण करा. ठीक आहे. अनुभव, बरोबर, नाही म्हणू शकत. ठीक आहे. तर हे इथं कंडिशन आहेत की निरोगी पाहिजेत, प्रौढ पाहिजेत, सुसंस्कृत पाहिजेत. अनुभव अभ्यासायचे, आत्मनिरीक्षण करायचंय आपल्याला. बोधात्मक बघतो. अबोध म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, जाणीव नसलेला. बोध म्हणजे जाणीव असलेला. अबोध म्हणजे अज्ञानी. बोध म्हणजे ज्ञानी, बरोबर. तर बोधात्मक अनुभव हा प्रत्येक व्यक्तीपुरता मर्यादित असतो. आता इथं पण लिमिटेशन आल्या. ओके, त्याच्यामुळे ही व्याख्या सुद्धा अमान्य करण्यात आली. कोणती व्याख्या? बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र. आतापर्यंत जेवढं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिले, हे सगळे एक्सप्लेनेशन लक्षात ठेवावंच असं काहीही नाही. तुम्ही टू द पॉइंट डायरेक्ट व्याख्या जरी पाठ केल्या तरी पण तुम्हाला काही लॉस होणार नाही. कारण तुम्हाला तिथं अबोध म्हणजे काय, बोध म्हणजे काय, अंतर्निरीक्षण म्हणजे काय, आत्मनिरीक्षण म्हणजे काय, हे काहीही तुम्हाला विचारणार नाही. ठीक आहे. फक्त समजून घेऊन अभ्यास केल्यानंतर लवकर लक्षात राहतो. म्हणून आपण हे बोधात्मक, अबोध, अमूर्त याचे अर्थ सांगत आहोत. ओके, तर 3 मानसशास्त्रज्ञांच्या आपण व्याख्या बघितल्या. याच्यानंतर बघा, अबोध मनाचा विचार, जाणीव नसलेल्या मनाचा विचार, अबोध. आता ही संकल्पना मांडली कोणी बघा, इथे लक्षात ठेवा बरं का. विल्यम उंट यांची व्याख्या सुद्धा अमान्य करण्यात आली 1900 मध्ये. सिगमंड फ्राइड, आधी बघून घ्या हे सिगमंड फ्राइड कोण आहेत. हे आहेत सिगमंड फ्राइड. ठीक आहे. हे आहेत सिगमंड फ्राइड. तर या सिगमंड फ्राइड यांनी काय केलं, सगळ्यात आधी अबोध मन किंवा अबोध अवस्थेची संकल्पना मांडली. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा. आता यांनी काय ऍड केलं, फक्त अबोध जाणीव. पाठीमागची डेफिनेशन आठवा, असं त्यांनी मत मांडलं. ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची. ही आहे सिगमंड फ्राइड यांची डेफिनेशन. ओके. मानवाच्या बोधात्मक जाणीवेला फ्राइड यांनी काय केलं, समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा दिली. ठीक आहे. बोधात्मक म्हणजे जाणीव असलेला. म्हणजे बघा, याला आपण आईसबर्ग म्हणतो. तुम्ही जर टायटॅनिक मूवी बघितली असेल ना, तर त्याच्यामध्ये आईसबर्ग दिसतो की नाही. म्हणजे हा आईसबर्ग, समजा हे पाणी आहे, तर इथं तुम्हाला एवढा मोठा दिसतोय, पण याच्या खाली पण तो तेवढाच मोठा असतो. ठीक आहे. तर हिमनगाचा केवळ थोडासा भाग तुम्हाला पाण्यावर तरंगणारा दिसतो, पण हा हिमनग असतो पाण्याच्या खाली पण. उरलेला भाग सगळ्यात जास्त असतो असं म्हटलं तरी चालेल.
ठीक आहे. मग जो पाण्यावर तरंगणारा भाग आहे ना, जो तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. तर त्याला तुम्ही काय म्हणणार? जे दिसतं त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला तुम्ही बोधावस्था म्हणणार. म्हणजे जाणीव होतीये तुम्हाला त्याची. लक्षात येते का बघा? तुम्हाला त्याची जाणीव होतीये. आणि जो तुम्हाला दिसतच नाहीये, पाण्याच्या खाली बुडलेले आहेत, ते म्हणजे अबोधावस्था. जाणीव नसलेला आहे. आपण त्याच्यापासून अननोन आहेत. आपल्याला नाही माहिती की पाण्याच्या खाली तो आइसबर्ग किती खोल आहे अजून. बरोबर? तर ही अशी डेफिनेशन दिली सिग्मंड फ्राइड यांनी. ओके. तेव्हा मानसशास्त्र म्हणजे केवळ बोधात्मक अनुभवाचा किंवा जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र असं जर तुम्ही म्हटलं तर कुठं तर तुम्हाला तुम्ही कोणत्या तरी गोष्टीपासून अननोन असाल ही व्याख्या संकुचित ठरते असं म्हणतात सिग्मंड फ्राइड. म्हणजे ते काय बोलतात की मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध मनात दडलेल्या अतृप्त इच्छा, प्रेरणा, वासना असतात. ठीक आहे. म्हणजे असं नाही की फक्त दिसणाऱ्याच इच्छा असतात. काही इच्छा मनात दडलेल्या पण असतात ज्या दिसू शकत नाहीत. बरोबर? म्हणजे आपण बघा, आपण सकाळी उठतो, बरोबर? आपण काही गोष्टी आपल्या आईला बोलतो की मला हे हवंय, मला ते हवंय. पण काही गोष्टी तुमच्या मनामध्ये दडलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जेवण करायचं आणि तुमच्या आईने तुमची न आवडती भाजी बनवली. ठीक आहे. तुम्ही जेवणार पण तुमच्या मनात काय असेल की नाही आज मला हे खायचं होतं. ओके. तर अशा प्रकारे एकदम सिंपल उदाहरण मी तुम्हाला देते की तुमच्या मनात काही गोष्टी असतात, अतृप्त असतात. त्याला आपण अबोध म्हणतो. अज्ञान आहे समोरचा माणूस त्याच्यापासून. ओके. तर अबोध प्रेरणांचं प्रतिबिंब मानवी व्यक्तींच्या दैनंदिन वर्तनामध्ये आढळते असं फ्राइड यांनी दाखवून दिलं. म्हणजे टू द पॉइंट काय लक्षात ठेवणार तुम्ही? मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र. ही व्याख्या सिग्मंड फ्राइड यांनी दिली. ओके. आता ही व्याख्या काही काळ रूढ होती. पण 20व्या शतकात काय झालं बघा, म्हणजे डायरेक्ट रिजेक्ट तर नाही झाली पहिल्या मानसशास्त्रज्ञांसारखी. काही काळ होती. पण 20व्या शतकामध्ये किंवा प्रारंभी काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्ती वर्तनावर अधिक लक्ष केल्याने फ्राइडने मांडलेला विचार त्यांना पटेना झाला. कारण ते बोध आणि अबोधमध्येच अडकले फ्राइड. बरोबर? आता अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र ही व्याख्या देखील मागं पडली. की मनामध्ये दडलेल्या अतृप्त इच्छा वगैरे ते सगळं मागं पडलं. ओके. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. तर हे याच्याविषयी विल्यम जेम्स हे एक संशोधक आहेत. त्यांनी पण बरेच विचार मांडलेले आहेत. पण आपल्याला त्यांचे विचार एक्झाम मध्ये इतके येत नाहीत. त्याच्यामुळे आपण तो भाग स्किप केला तरी चालेल. तर सिग्मंड फ्राइड यांची व्याख्या पण आपण बघितली. एक एक शब्द फक्त लक्षात ठेवा आणि व्याख्या लक्षात ठेवा. आता आधुनिक मत काय आलं मग? बरोबर? फ्राइड यांची व्याख्या पण बाजूला झाली. आधुनिक मत आहे की अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्र, वर्तनवाद उदयाला आला. बरोबर? जॉन बी वॉटसन. आता हे वॉटसन कोण आहेत आधी बघून घ्या. हे आहेत वॉटसन. ठीक आहे. तर या वॉटसन यांनी 1924 म्हणजे आता रिसेंट मध्ये मन आणि अबोध अवस्थेचं अस्तित्व नाकारलं. आता मन हा शब्द कोणाच्या व्याख्येमध्ये आला होता? अबोधावस्था कोणाच्या व्याख्येमध्ये आली होती? हे सगळं तुम्ही रिवाइज करा पुन्हा एकदा. ठीक आहे. त्यांनी काय केलं? वर्तन ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. मन पण नको, अबोधावस्था पण नको. वर्तन ही संकल्पना मांडली आणि वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया रचला. इथं तुमचा क्वेश्चन बनतो की वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया कोणी घातला? जॉन बी वॉटसन. कोण होते? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. बरोबर? म्हणजे मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. कोणाची आहे व्याख्या? जॉन बी वॉटसन. ठीक आहे. पण इथं पण एक प्रॉब्लेम आला. या वॉटसन यांनी काय केलं? वर्तनाचा खूपच लिमिटेड अर्थ घेतला. त्यांनी काय केलं? त्यांच्या मते वर्तन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया यंत्रणा होय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे उद्दीपक म्हणजे काय असतो? उद्दीपक म्हणजे काय? बघा त्याला तुम्ही स्टिम्युलस म्हणू शकता. म्हणजे प्रोत्साहन देणारे. इथं लिहून घ्या तुम्ही अर्थ. उद्दीपक, प्रोत्साहन देणारे किंवा तुम्ही याला चेतवणारे म्हणू शकता, जागृत करणारे म्हणू शकता, स्फूर्तिदायक पण म्हणू शकता, प्रतिक्रिया. ओके. तर एवढाच अर्थ त्यांनी घेतला. विशिष्ट उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन असं वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मानतात. ठीक आहे. आता वॅटसन यांच्या वर्तनाच्या व्याख्येत वुडवर्थ यांनी सुधारणा केली.
टोटल किती लोक आज आपण लेक्चरमध्ये अभ्यासलेत बघून घ्या. तर वॉटसन यांची व्याख्या थोडीशी लिमिटेड आहे असं वाटत होतं यांना. तर वुडवर्थ त्यांनी सुधारणा केली. त्यांनी काय सुधारणा केली की वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया. ठीक आहे, अशी वर्तनाची व्याख्या केली. आणि वॉटसन नंतरच्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तन या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ विचारात घेतला. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं बघा, वर्तन म्हणजे केवळ दृश्य किंवा मूर्त हालचाली नाही, तर अदृश्य आणि अमूर्त क्रिया प्रतिक्रिया, व्यक्तीच्या भावभावना, व्यक्तीचा मनोव्यापार. आता मनोव्यापार काय असतो हे मी तुम्हाला सांगितले, मूर्त अमूर्त हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या सगळ्याचा वर्तनात समावेश होतो असं वॉटसन यांच्या नंतरच्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि वॉटसनच्या व्याख्येमध्ये वुडवर्थ यांनी सुधारणा केली, लक्षात ठेवा. ओके, तर आपण टोटल 4 व्याख्या बघितल्या. आधुनिक वर्तनाबद्दलची पण आपण व्याख्या बघितली. आता इथं तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट कंटेंट मिळतं, बघून घ्या. हे आहेत रॉबर्ट एस फेल्डमन. मानव आणि मानवेतर प्राण्याच्या, पहिल्यांदा काय म्हणत होते, फक्त मानव. आता मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक क्रिया प्रतिक्रिया, वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आधुनिक व्याख्या आहे, मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास होय. कोणी सांगितलं? फेल्डमन रॉबर्ट यस यांनी सांगितलं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्या बाहेर आयोगाचा एकही क्वेश्चन जात नाही. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्राचं स्वरूप बघूया. आज आपण मानसशास्त्राच्या व्याख्या बघितल्या. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. इतक्याच व्याख्या करा, याच्या बाहेर जाऊ नका. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.